वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईस. आम्ही चाललो आहे नांदेडला. काका पण आहे. काका कुठे चाललो आपण? नांदेड कशासाठी? मोर्चासाठी चाललो आहे गाईस. आणि कुठे माझं किती देतात? हे 5 का 6? मग मेहनत का दुसरं गाडी 7 चल म्हणून गाडी निघाली. बस तू बस बस ना माग बस कुठं बस भावांना आम्ही वाडखेपासून इकडे नांदेडमध्ये निघतोय. चला अजून काही भेटलं नाही आहे प्रोटेस्ट साईडचं. मोर्चाला आलतो आम्ही. नाही गरमी तर खूपच पडते. मी प्रोटेस्ट साईडला गेलो की तुम्हाला दाखवून देतलं. इथं पण हे पण आहे. तर भावांना आम्ही हुजूर साहेब नांदेड येत आहात. आता इथून पुढे जाणार आहे आम्ही. इथून पुढे जाणार आहे. त्याच्या साईडला पलीकडे मोर्चा आहे. मोर्चामध्ये हे करणार पार्टिसिपेट होणार. आमच्या साथीदार मोर्चामध्ये गेले की तुम्हाला दाखवतो काय आलेलं आहे. आता इथून पुढे तशी ते मोर्चा साईड चाललेले आहेत लोक. या साईडला आहे मोर्चा आपल्या स्टॅच्यू समोर. तिथे गेले की दाखवतो. अजून आमचे अर्धी माणसं मागे सुटलेली आहेत. अर्धी माणसं विकास काका वगैरे सर्वच जण आहेत. काका तिथे गेले की दाखवतो तुम्हाला काय होतं ते. आमची माणसं आलेली आहेत. नांदेडचा स्टॅच्यू बाबासाहेबांचा. आम्ही मोर्चामध्ये आलेले. आमची टीम हे आमचा छोटू घरी असून काहीच पूर्ण म्हणून तुम्हाला पूर्ण दाखवणार मी. तुम्ही लक्षात ठेवा फक्त. असंच आम्हा आधी गिम्बल सेट करतो. भरपूर पोर आहेत आणि गरमी पण लईच आहे. चल काका पुढे जाऊ. धन्यवाद. ये दादा.
वर्गीकरणाच्या विरोधात सर्व लोकांना विनंती आहे, आपणच निर्णय घेतला की मंचावर बोलणार बोलणार नाही, तर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली जाऊ. कृपया करू. सर्वांना विनंती आहे की आपणच निर्णय घेतलेला आहे. माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचं स्वागत आगमन झालेलं आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात टाळ्यावाजून स्वागत करावं. माननीय आनंदराज आंबेडकर सर, आपल्या सर्वांची आकांक्षा माननीय आनंदराज आंबेडकर सरांचं साहेबांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. आता आपण सर्वांनी शांतता, उजव्या बाजूला सर्वांनी शांतता पाळावी. परशुराम इकडे सरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. याच्या पुढे पण मी जाऊन दाखवतो. आमचे काका फोटो काढत होते, फोटो काढतात. इथे पुढे गेलं की तुम्हाला दाखवतो मी काय आहे. आणि आम्हाला कानात सांगायला कोणीवर येऊ नका, का असेल तर चिठ्ठीवर लिहून द्या. पाठीमागे उभ्या असलेल्या तरुणांना खाली बसा. काही सैनिक मागे जा, ते जे बाबासाहेबांची फोटो घेऊन उभे आहेत करून त्यांना सांगा खाली बसा, तिथं गर्दा करू नका. समजा सैनिक दलाच्या नम्र विनंती आहे, सर्वजण खाली बसा. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्वांचे लाडके आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी बसून निवांत भाषण ऐकायचं आहे. इथं स्टेजच्या जवळ मित्रांनो, ए भावांनो, स्टेजच्या जवळ कोणीही कृपया करून विनंती करू नका. मी स्वतः खाली येत आहे, मी स्वतः खाली बसणार आहे. मी काय स्टेजवर थांबणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, आपण जरा बसून घ्या. पाठीमागे सगळे बसलेले आहेत, सगळ्यांनी जरा खाली बसा. स्टेज सगळ्यांना विनंती, सर्वांना खाली घ्या. समता सैनिक दलांना विनंती आहे, सर्वांना खाली घ्या. समता सैनिक दलांना स्टेज जवळ यायचं, खाली घ्या. समता सैनिक दलांना स्टेज जवळ यायचं आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, कृपया शांततेनं घ्या. आपल्याला मोर्चाला सुरुवात करायची आहे, भाषणाला सुरुवात करायची आहे. पाठीमागच्या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आहे, बसून घ्या ना. सगळे पाठीमागे लोक थांबलेले आहेत, त्याच्यामुळे कृपया करून सगळ्यांनी बसून घ्यावं. आपली काय टीम घेऊन मागे जा. कॅमेरेवाल्यांना विनंती आहे की सेट कॅमेरावाल्यांना विनंती आहे की आपण सर्व ऑपरेटरच्या बाजूचे पोरं बाजूला सरका. ऑपरेटिंग कसे करतील ते त्याला काही दिसना गेले. कॅमेरामॅनला सूचना आहे की आपण सर्वांनी आपले कॅमेरे सेट करा आणि खाली बसून घ्या. आपल्यामुळे मागच्यांना दिसत नाही. काही टीम जा मागे, पाठीमागे जे फोटो घेऊन गर्दा करत आहे त्याला खाली बसवा. इथं उभ्या असलेल्या सर्वजण शांत बसा, भांडण करू नका. इथे कोणी गर्दा करू नका. स्वयंसेवकांना विनंती आहे, बाकीच्यांना घेऊन टाका बाजूला सगळ्यांना. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध 12व्या शतकामध्ये प्रबोधनाची व समतेची चळवळ रुजवणारे संत शिरोमणी रविदास महाराज, संत शिरोमणी केतया महाराज, वीर शव कैकया महाराज तथा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष
स्टेजवर चढलेल्या माझ्या सर्व मोठ्या बंधूंना सूचना आहे. आपल्या खाली जे लोक आहेत आपल्याला विनंती आहे दोघांनी प्लीज खाली सर्वांना नम्र सूचना आहे की सर्वजण खाली जा. स्टेजवर चढलेल्या सर्वांना सूचना आहे. पुढचे पोरं बसा. काही मुख्य सैनिक तिथं राहतील, बाकी सर्व खाली बसा. खाली बसा. पाठीमागे जा की तिकडे पोरं बसना झाले तिथं सर्वजण जमले तर. कृपया सर्वांनी सहकार्य करा. मोर्चा चांगला दिसला पाहिजे. आपल्या मान्यवरांचा जे मार्गदर्शन आहे ते आपल्या जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण भरतीच्याही संदर्भात सांगितलं की पयाभूतीजी एकटेच मंचावर उपस्थित राहतील तरी सुद्धा हे मंच शिस्तीमध्ये राहिला नाही. काही भीतच आपल्या या कार्यक्रमाला काही मान्यवर कृपया किरण ते सर्व जेवढे काही कार्यक्रम सर्वांना खाली करा. माईक वरी द्या. आम्हाला डिस्टर्ब व्हायला. सर्वांना जय भीम. सर्वांनी शांतता राखा. सर्वांना जय भीम. चालू आहे रे. आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या या वर्गीकरण लढ्याचे धुरंधर तथा या आपल्या वर्गीकरण लढ्याचे सरसैनानी रिपब्लिकन सेनेचे सरसैनानी आपल्या तमाम लोकांचे आदरस्थान असलेले आदरणीय आनंदराज आंबेडकर या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच रमाई आवास योजनेच्या मार्फत करोडो लोकांना रमाईचं निवारा देणारे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेब राज्यसभा खासदार हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तसेच वर्गीकरणाचा निर्णय लागला करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि ती प्रक्रिया करत असताना न्यायमूर्ती अनंत बदर यांची समिती नेमली. या अनंत बदर समितीने एप्रिल 2026 मध्ये अहवाल सादर केला. राज्य सरकारने हा अहवाल गोपनीय ठेवून 10 एप्रिल रोजी या उपवर्गीकरणाच्या संदर्भात हरकती आणि सूचना मागवल्या आणि 10 एप्रिल ते 15 एप्रिल या फक्त 5 दिवसाच्या कालावधीत यांनी सूचना मागवल्या. नांदेडच्या सर्व युवा संघटना, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी 12 तारखेला शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठक घेतली आणि बैठकीतून या निर्णयाला विरोध केला आणि 12 एप्रिल रोजी सायंकाळी महात्मा फुले पुतळ्यापाशी त्या निर्णयाचं आपण दहन केलं. त्यानंतर 13 एप्रिल रोजी जो राज्य सरकारने निर्णय घेतला होता हरकती आणि सूचना नोंदवण्याच्या संदर्भात त्या विरोधात जिल्हाधिकार्यालयाच्या समोर आपण सर्वजण एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना आणि यांच्या मार्फत सामाजिक न्याय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आणि आपल्याच या कृतीतून 15 एप्रिल 2026 ची ही तारीख 30 एप्रिल 2026 पर्यंत केली. याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपण हरकती आणि सूचना आणि निवेदन देण्यासाठी महात्मा फुले पुतळा इथे कॅम्प आयोजित केला. ऑनलाईन पद्धतीने मेलच्या द्वारे, एंड्रॉइड फोनच्या द्वारे आपण हजारो हरकती या वर्गीकरणाच्या विरोधात नोंदवल्या
एकूण महाराष्ट्रात जेवढ्या हरकती जमा झाल्या आनंदराव सर, त्याच्यात 25% वाटा फक्त नांदेडचा आहे. आणि आपण सर्व साक्षीदार आहोत. लाईन लागली होती सकाळी 7 वाजल्यापासून त्या कॅम्पच्या क्षेत्रामध्ये निवेदन पाठवण्यासाठी. आणि या नांदेडने करून दाखवलं. नांदेडच्या लोकांनी, नांदेडच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने ज्यांना या वर्गीकरणातून आपल्या आरक्षणावर घाला दिसतोय त्या सर्वांनी याच्या विरोधात हरकती नोंदवल्या. यानंतर आपण लगेच 21 एप्रिल रोजी जिल्हा कार्यालयाच्या समोर भव्य धरणे आंदोलन अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या, आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आयोजित केलं. हे दिवसभर धरणे आंदोलन चाललं. या धरणे आंदोलनात विविध हे आंदोलन इथल्या मनुवादी व्यवस्थेला मातीमध्ये काढण्याचं आंदोलन आहे. हे उपवर्गीकरणाचं आंदोलन नाही फक्त. हे आंदोलन आमच्या मातंग भावाच्या विरोधात तर मुळीच नाही, पण मातंगामधले काही जे दलाल आहेत, जे भडवेगिरी करणारे आहेत, जे चमचे आहेत, त्या चमच्याच्या विरोधामध्ये नक्कीच आहे. हे आंदोलन ज्या मोदी सरकारनं, ज्या फडणवीस सरकारनं आणि ज्या मनुवादी व्यवस्थेमध्ये या सरकारनं जे आमच्या भावाभावामध्ये भांडणं लावले, हे भांडण या लोकांना सत्तेतून आता खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. हे भांडण असं राहणार नाही. मातंग समाजही जागृत झालाय. माझ्या समवेत अनेक मातंग समाजाचे बांधव आलेत. बहुजन समाज पार्टीनं शेकडो मिटिंगा घेतल्यात. मातंग बांधव इथं उपस्थित आहे. मातंग बांधव इथं आले आहे. मातंगाला वेगळं घर पाहिजे नाही, मातंगाला वेगळं आरक्षण पाहिजे नाही, पण हे सगळं नाटक इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेलं आहे. आणि माझा बहुजन समाज, आंबेडकरवादी समाज या सगळ्यांना मी विनंती करणारे बांधवांनो, आम्ही मोर्चे आंदोलन करतो, आम्ही एकत्रित रस्त्यावर येतो, पण ज्या दिवशी मताच्या पेटीमध्ये एकत्रित येऊ, ज्या दिवशी मताच्या पेटीत आम्ही एक दिसू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होणार आहे. बाबासाहेबांचा विजय आम्हाला करायचा का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बांधवांनो, आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो, ज्या मनुवादी पक्ष आहेत, कोणते कोणते, सेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या मनुवादी व्यवस्थेला आज आपण शपथ घेतली पाहिजे. लाखोच्या संख्येने नांदेडची जनता उपस्थित आहे. येणारी सरकार ही निळ्या झेंड्याची झाली पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांची झाली पाहिजे. जास्त वेळ घेत नाही बांधवांनो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला 2 मिनिटं म्हणले होते, आपण 3 मिनिटं बोलले. 1 मिनिट ऍडजस्ट होते. यानंतर रिपब्लिकन सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर यांनी फक्त 2 मिनिटं बोलावे. सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन. बांधवांनो, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील या आंदोलनामध्ये आज या ठिकाणी आपल्याला माहित असेल, या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये जर खऱ्या अर्थाने कोणी सगळ्यात अगोदर आवाज उचलला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी अनिल आंबेडकर साहेब यांनी मुंबई येथून गेल्या 30 जूनला भर मुसळधार पावसामध्ये एक महामोर्चा त्या फडणवीसच्या छाताडावर तिथे धडकला आणि त्याच्या मनामध्ये तेव्हापासून धडकी भरली. बांधवांनो, साहेब, गेल्या 5 जून पासून आम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात ज्यावेळी पहिली मिटिंग घेतली, माझं साहेबांशी बोलणं झालं.
आणि साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आपला मोर्चा हे आपलं आंदोलन कुठल्याही जातीच्या विरोधात नसून तुम्ही मातंगाला सोबत घ्या, चांबाराला सोबत घ्या व अनुसूचित जाती 59 जातीला सोबत घ्या. साहेब, आम्ही ज्यावेळेस या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी तर आजचा ब्लॉग येतो संपत आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला सर्व. आज आम्ही जातो इथे राहतो. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आम्ही